तर आज आहे 13 जानेवारी। आज मस्तपैकी आपण इंद्रायणी तांदळाचा मस्त भात बनवायला घेत आहे। ह्या वेळेला मी किराण्यामध्ये इंद्रायणी तांदूळच आणलेला आहे आणि मस्तपैकी त्याचा आधी पण केलेली होती मी खिचडी भात केलेला होता सॉरी। आता मी याची खिचडी बनवत आहे। खूप मस्त टेस्टी लागते बरं हा तांदूळ आणि तुम्ही पण वापरून बघाच एक वेळा। आणि वापरून बघितलं आहे त्याच्यानंतरच तुम्हाला सांगत आहे की इंद्रायणी तांदूळ मला खूप आवडलेला आहे आणि मस्तपैकी खिचडी बनवत आहे। आज 13 जानेवारी आहे आज आणि मस्तपैकी एवढं सामान घेतलेलं आहे। मेथी वगैरे जे माझ्याकडे होते ते मी चिरून घेतलेलं आहे। खडा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि कोणता पण बारीक जो वरून टाकायचा असते घरकुल मसाला कोणता पण आपण याच्यात वापरू शकतो। मी सावजी मसाला घेतलेला होता थोडा 1 चमचा आणि मस्त उकडलेला एक बटाटा घेतला होता मॅश करून आणि प्रतीकला पाहिजे होती भाजी बटाट्याची म्हणून मी त्याच्यातलाच एक बटाटे उकडले होते 2 तर एका बटाट्याची प्रतीकला भाजी केली आणि पोळी आणि भाजी प्रतीक जेवला होता। त्याच्यानंतर मस्त एक बटाटा मॅश करून याच्या खिचडीमध्ये टाकून दिला। अशी मस्त मी खिचडी केली मस्त फोडणीला लावली आणि 2 शिट्ट्यामध्ये खूप सुंदर भात झालेला होता। हे गाईचं तूप आहे हे मी चमच्याभर याच्यामध्ये टाकलं होतं खिचडीमध्ये त्याच्यामुळे खूप टेस्टी अशी खिचडी होते। भात असो खिचडी असो 1 चमचाभर तूप टाकल्यानं मस्त खूप टेस्ट येते खिचडीला आणि मी असं बनवत असते। खिचडी भात काही बनवायचं असलं तर तुम्ही कसं बनवता ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तर मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा। तर बाय सर्वांना, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।